होमनाबाद में आज राजशेखर पाटिल साहब ने प्रेस मीट करते हुए कहे कि आने वाली 17 तारीख को वीरभद्रेश्वर मंदिर से होते हुए एक रैली की शक्ल में कहे पाटिल साहब ने कि तहसील ऑफिस पहुंचकर नॉमिनेशन डालेंगे। तो आइए हम आपको बताएंगे कि इसी प्रेस मीट में राजशेखर पाटिल साहब और एडवोकेट सतीश रामपुरे साहब ने और क्या क्या कहे, और हमने भी आज राजशेखर पाटिल साहब से होमनाबाद की आवाम का सवाल पाटिल साहब से पूछे कि सर काफ़ी जनता होमनाबाद की इंडस्ट्रियल एरिया की स्मेल से परेशान है। तो राजशेखर पाटिल साहब उस सवाल का क्या जवाब दिए, आइए हम आपको बताएंगे। 17ನೇ ತಾರೀಕು ಏನು ಸಾರ್ವಜನಿಕ ವಿಧಾನಸಭೆ ಚುನಾವಣೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಧಿಕೃತ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿ ನಾನು ವೀರಭದ್ರೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗಿ ವೀರಭದ್ರೇಶ್ವರ ದೇವರ ಒಂದು ದರ್ಶನ ಪಡೆದುಕೊಂಡು ಅಲ್ಲಿಂದ ಮೆರವಣಿಗೆ ಮುಖಾಂತರ ತಹಸೀಲ್ ಆಫೀಸ್ವರೆಗೆ ಬಂದು ನಾಮಿನೇಷನ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ನಾವೆಲ್ಲ ಸಮಯ ಇದು ಮಾಡಿದ್ವಿ। आप लोग ही देखो, आप उसके बारे में एक बार भी गैसुद्दीन साहब मैं आपको रिक्वेस्ट कर रहा हूँ, उसके बारे में आप एक बार भी चर्चा नहीं किए। कितने लोग पार्टी छोड़कर गए, कितने लोग उनके साथ हैं, और उनका मैं रोज़ वीडियो बताता हूँ, मेरे फ़ोन दो मेरे को रोज़ वीडियो। और अभी आज सुल्तानाबाद का वो उनके साथ कौन बच्चे फिर रहे हैं, कौन पार्टी का अच्छा पार्टी के चेयरपर्सन है। अब देखिए, अब देख कर करिए। और यहाँ पर क्या है, तो अब नए नए हमारे माजी म्यूनसिपल के अध्यक्ष कुछ स्टेटमेंट दिए उन्होंने बार बार एक बार ये पार्टी, एक बार ये पार्टी, एक बार इसमें। अब उनके बारे में मैं बहुत बड़े आदमी हैं, उनके बारे में चर्चा करना मैं नहीं चाहता हूँ। और उन्होंने जो भी बोल रहे वो बाद में हम चर्चा करेंगे। उन्होंने बोले होमनाबाद में 13वें दिन में हम चर्चा करने के लिए तैयार है, मैं स्वागत करता हूँ। आप आइए, कभी भी चर्चा करेंगे। आप किनको लेकर आते आइए, एक स्टेज मारेंगे, चर्चा करेंगे, एक अच्छा चर्चा करेंगे। अगर आप कुछ बोले तो बोलिए। वहाँ पर आप लोग जनता के पास गए तो 1000 क्वेश्चन पूछते हैं, बीजेपी के पास गए तो 1000। मेरे पास आए तो कोई क्वेश्चन ही नहीं पूछते। क्वेश्चन पूछे तो मैं उत्तर दे सकता हूँ। सर पावर टीवी का क्या है, वो पावर टीवी को बता। देखो पावर टीवी में क्या है, क्या बताए उन्होंने, क्या बोले, बोला आप बोलो, मैं बोलता हूँ उसको। 6 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಜಾತ ಆಯಿತು, ಅದರಲ್ಲಿ ಬಂದಿದೆಯಾ, ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರಾ, ದುಡ್ಡು ನಾನು ಅದು ಏನು ಹೇಳಿದ್ರೆ ಫಯಾಜ್ ಸಾಹೇಬ್ರು ಕೇಳಿದ್ರ, ಶಾಸಕರು ಅದು ಏನು ಹೇಳಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಮನುಷ್ಯಕ್ಕೆ ಭೇಟಿಯಾಗ, ನಾನು ಮನುಷ್ಯ ಭೇಟಿಯಾಗ ಅಂತ ಹೇಳಿ ತೋರಿಸ್ರಿ, ನಾನು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡ್ತೀನಿ। ಅದು ಅಲ್ಲದೆ ಇವತ್ತು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆವು CM ಫಯಾಜ್ ಅವರು ಈ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಶಾಸಕರಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ನೇರವಾಗಿ ಟೀಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ये अंधा के सामने कुछ बोलो तो मालूम, अंधा उसको दिखता ही नहीं तो कुछ मालूम होता कैसे, क्या जी अंधा को कुछ हम, अब मैं क्या काम, अब रोड, अब मैं तुम आंखें बंद करो, दिखता क्या देखेंगे, ऐसा हो गया बाप फैज साहब को, अंधा है उनको कुछ भी नहीं दिखता, हम क्या करें। सो सर होमनाबाद की आवाम को ज़्यादा से ज़्यादा ये प्रॉब्लम देखने में आ रहा है और सुनने में आ रहा है, जान भी गए वहाँ पे, तो एक ही बात ज़्यादातर बोलने में आ रहा है कि इंडस्ट्रियल एरिया से सर स्मेल बहुत आ रही है बोल के बोल रहे सर। देखो इंडस्ट्रियल एरिया से आपको मैं आपको बोलना चाहता हूँ, आप भी सोचिए, सभी लोग, इंडस्ट्री कहाँ से स्मेल आ रहा है आपको मालूम है। 11 इंडस्ट्री को वो अध्यक्ष को बुलाकर 11 इंडस्ट्री को बंद करने का मैंने कोशिश की है। 11 इंडस्ट्री को बंद करें, ये तो मालूम है, ये तो मालूम है कि नहीं कर सकता हूँ, सुप्रीम कोर्ट में मैं कुछ कर सकता हूँ। ಎಂಪಿಯವ್ರಿಗೆ ಏನು ಕೇಳೋದು ಸರ್, ಅವ್ರು ನಮ್ಮದು ಕೇಳಿದ್ರೆ ಕೇಳಿ, ಅವರು इंडस्ट्री मिनिस्टर पाप रासायनिक मंत्री है, उन्हें क्या करे साहब। सभी लोग होमनाबाद मत क्षेत्र के लोग, कांग्रेस पार्टी के वर्कर्स, कांग्रेस पार्टी के लीडर, कांग्रेस पार्टी के जो भी मतदार है, सभी लोगों को मैं रिक्वेस्ट करता हूँ, आप सभी लोग आ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಭಾಗಿಯಾಗ್ರಿ ಅಂತ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ। 10 तारीख तक कौन कौन किधर जाते मालूम नहीं, बहुत सारे लोग चेंज होने वाले। ಇವತ್ತು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ರಿ, ಇನ್ನೂ ಯಾರು ಪಾಪ ಅಧಿಕೃತ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಅಂತ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿಲ್ಲ, ಯಾರಾದರೂ ಘೋಷಣೆ ಮಾಡಲಿ। ಈಗ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಮನೆ 3 ಬಾಗಿಲು ಅಂದಂಗೆ ಎಲ್ಲರೂ ನೋಡ್ತಾ ಇದ್ವಿ ಪ್ರಚಾರದಲ್ಲಿ, ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ ಎಲ್ಲರೂ ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ, ಸುಭಾಷ್ ಕಲ್ಲೂರ್ ಎಲ್ಲರೂ ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ, ಇನ್ನೊಂದು ಗ್ಯಾಂಗ್ ಅದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। ವಿಶೇಷವಾಗಿ ಈ ಒಂದು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ಕರೆದ ಉದ್ದೇಶ, ಬರ್ತಕ್ಕಂಥ 17ನೇ ತಾರೀಕು ಏನು ಸಾರ್ವಜನಿಕ ವಿಧಾನಸಭೆ ಚುನಾವಣೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಧಿಕೃತ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿ ನಾನು ವೀರಭದ್ರೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗಿ ವೀರಭದ್ರೇಶ್ವರ ದೇವರ ಒಂದು ದರ್ಶನ ಪಡೆದುಕೊಂಡು ಅಲ್ಲಿಂದ
ಮೆರವಣಿಗೆ ಮುಖಾಂತರ ತಹಸೀಲ್ ಆಫೀಸ್ವರೆಗೆ ಬಂದು ನಾಮಿನೇಷನ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ನಾವೆಲ್ಲ ಸಮಯ ಇದು ಮಾಡಿದ್ವಿ. ಇವತ್ತು ಏನು ವೇದಿಕೆ ಬೇಕಿದ್ದಂಥ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡರು ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಬ್ಲಾಕ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಮಿಟಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಕೂಡ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ, ಸತೀಶ್ ರಾಂಪುರಿ ಅವರು ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ, ಬಾಬು ಟೆಗರ್ ಅವರು ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ, ಇನ್ನೂ ಅನೇಕ ಜನ ಮಾತಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಈ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ನೀವು ಕವರ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಾನೇ ನೇರವಾಗಿ ಮಾತಾಡೋಣ ಅಂತ ನಾನು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ಏನು ನಮ್ಮ ಓಂಕರ್ ತುಂಬ ಅವರಿಗೆ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದ ಅಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ನಾನೇನು ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು ಅದ್ರ ಜೊತೆ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಂಥ ಈಶ್ವರ್ ಖಂಡ್ರೆ ಅವರು ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಇವತ್ತು ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಕೂಡ ನನ್ನ ಪಕ್ಷದ ಪರವಾಗಿ ನನ್ನ ಪರವಾಗಿ ಹಾರ್ದಿಕವಾದಂಥ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತೀನಿ. ನಿಮ್ಮ ಒಂದು ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಪರವಾಗಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಇದರಲ್ಲಿ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ತೊಡಗಿರಿ ಅಂತ ನಾನು ಇವತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಕೂಡ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇವತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಅವರು ಪ್ರತಿ ಆರ್ಡರ್ ಕೂಡ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಕೊಡಲಾಗಿದೆ, ಎಲ್ಲ ಮಾಧ್ಯಮ ಸ್ನೇಹಿತರು ಕೂಡ ವಾಟ್ಸಪ್ ಮುಖಾಂತರ ಕಳಿಸಲಾಗಿದೆ. ಇದು ಮಾನ್ಯ ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು ಸಿಗ್ನೇಚರ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಧಿಕೃತ ಆದೇಶ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿದೆ. ಇವತ್ತು ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಬ್ಲಾಕ್ ಕಾಂಗ್रेस कमेटी अध्यक्षರು ಕೆಲವು ವಿಚಾರಗಳನ್ನು ಪ್ರಸ್ತಾವ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. सभी आप लोगों को मालूम है हुमनाबाद में ये क्या नया नहीं, ये मेरा 7वां चुनाव है. आप लोगों को मैं सभी पत्रिका मित्रों को लोगों को बोलना चाहता हूँ, ये मेरा 7वां चुनाव है. ये यहाँ पर हुमनाबाद जब चुनाव आ जाएगा, हुमनाबाद में भारतीय जनता पार्टी ये पूरे फिल पार्टी कितने हैं, सब एक तरफ, कांग्रेस पार्टी एक तरफ. अभी तक ನೀವೆಲ್ಲ ನೋಡಿದ್ರಿ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿದವರು ಒಂದಾದರೂ ಜನತಾ ದಳದ ಮೇಲೆ ಏನಾದರೂ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ? बात किए क्या साहब? आपका इसमें पूरा बताओ, पूरा मैं आपको पूरा मेरे पास रिजर्व करके रखी हूँ मैं, कौन सा कौन क्या बात करे, कौन एक आगे सबको उत्तर देना ना. पूरा तुम्हारा होने दो, ये हमारे जी किसने होने दो, सबका माध्यम से भी जो लिख रहे, पूरा प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया, आज तक जनता दल वाले भारतीय जनता पार्टी के बारे में एक भी बात नहीं करे. ये मैचिंग ये कैसा है, फिक्सिंग मैच ग्रांट है इनका, एक ही मुद्दा है, सब मिलकर कांग्रेस पार्टी को हराना. ये नामुमकिन है, ये होने का बात नहीं है. ये जनता दल और कांग्रेस एक ही इसमें चल रहा. ಒಂದು ನಾನು ಹೇಳೋದು ಎರಡು ಮುಖಗಳಿದ್ದಂಗೆ. ಇವತ್ತಿಂದ ನೋಡ್ರಿ, ಸನ್ಮಾನ್ಯ ಫಯಾಜ್ ಸಾಹೇಬರು ಜನತಾದಳ ಅಧಿಕೃತ ಅಭ್ಯರ್ಥಿ, ಎಂದಾದರೂ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದಾರ? ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಹುಮ್ನಾಬಾದ್ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಏನು ನಡೀತಾ ಇದೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ कभी तो एक बात तो किए आप लोग, कभी नहीं पूछे. कभी पूछ रहे आप लोग भी खाली कांग्रेस के बारे में, कांग्रेस कांग्रेस कांग्रेस. क्या ये पूछ रहे बोले तो कांग्रेस यहाँ पर बहुत बलिष्ठ है, कांग्रेस को कोई हला नहीं सकता. इसलिए ಏನಾಗೋದು ವಕೀಲರೇ, ಇವ್ರ ಮಾಧ್ಯಮ ಸ್ನೇಹಿತರು ಕೂಡ ಮಾತಾಡೋ ಎಲ್ಲರದು ನೋಡಿದ್ರೆ ನಾನು ಯಾವಾಗ ಮಾತಾಡಿದ್ರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಗ್ಗೆನೇ ಮಾತಾಡ್ತೀರಿ. कांग्रेस के बारे जनता दल वाले बीजेपी को कुछ बोले, बीजेपी वाले जनता दल को कुछ बोले, कभी नहीं बोलते, कभी नहीं बोलते. सब मिलकर एक ही लड़ाई है कांग्रेस के साथ. मैं आपको ये बोलना चाहता हूँ, इस हुमनाबाद क्षेत्र में कांग्रेस कितना बलिष्ठ है आप लोग ही सोचिए. ये जनता दल और बीजेपी सब मिलकर एक ही मुद्दा है, आप मुद्दा करने दो, कोई हम उन्हें मिलना करना वो कर हम नहीं बोलते, मिलने दो कोई बात नहीं. लेकिन मैं ये बोलना चाहता हूँ, हुमनाबाद में कांग्रेस पार्टी क्या किया, अब कांग्रेस पार्टी अच्छा करने के बाद ही ये सब हमारे को बहुत विरोध करे से है. ये बाजू में राइट और लेफ्ट ये सब जो बैठे दुनिया का विरोध, कौन सा पार्टी में थे वो पार्टी में करे पाप, और उन्होंने खुद कोई आशा नहीं, कोई उनका कमिटमेंट नहीं. एक जो भी लोगों को मालूम होना ना, अब गोरे में है हुमनाबाद में कितना लड़ाई करे हमारे साथ, आपको मालूम है इलेक्शन में. रामपुरे साहब वकील साहब कितने बार हम उनको बोले नहीं साहब हमारा पार्टी है, हम आज हमारे मल्लिकार्जुन प्रभा भारतीय जनता पार्टी में दुनिया का झगड़ा करें, कितने बार हम बोले उन्होंने नहीं आए. आज हमारे पाटिल जी जो तालमाड़गी के पाटिल श्रीमंत पाटिल जी और उनके साथ कितने लोग आए कांग्रेस में. ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಿಮಗೆ ಎಲ್ಲಿ ಗುರುತೇ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಪ್ರಭಾ ಅವರು ಸುಮಾರು 8 ದಿನದಿಂದ ಒಂದು 500 600 ಜನರಿಗೆ ಹಳಿಕೇಡ್ ಇರ್ಬೋದು, ತಾಮಾಡಿ ಇರ್ಬೋದು, ಇಟ್ಗ ಇರ್ಬೋದು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಗ್ರಾಮಗಳಿಂದ ಅವರೆಲ್ಲ ಸೇರಿ ಇವತ್ತೇನು ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಸುಮಾರು 300ರಿಂದ 400 ಜನ ಇವತ್ತು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ತೊರೆದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗಿದೆ. ಇವತ್ತು ಜನತಾದಳದಲ್ಲಿ ಕೂಡ ರಾಂಪುರಿ ಅವರು, ಗೋರೆಬಿ ಅವರು ಅನೇಕ ಜನ ಸೇರಿ ಇವತ್ತು ಅನೇಕ ಜನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು. ಇವತ್ತು ಒಂದು ಏನಾಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಈಗ ನಾನು ಬೇರೆ ಪಕ್ಷದವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಮಾತಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ನಾನು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿದೆ.
ಮಾಧ್ಯಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ ಕೂಡ ನಾನು ಎಲ್ಲೋ ಏನೋ ನಿಮಗೆ ಅಂತ ಇದ್ದೀನಿ. ನಾನು ನಿಮಗೆ ಯಾಕೆ ಅಲ್ಲಿ ಪಾಪ ನಿಮಗೆ ನಂಬರ್ಲಿಂದ ಅರ್ಥ ಅಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಅಪಾರವಾದಂಥ ಗೌರವ ಇದೆ. ನಾವು ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಇದು ಇಲ್ಲ, ನಿಮ್ದು ಏನು ಕೆಲಸ ಇದೆ ಪಾಪ ಇರೋದು ವಸ್ತುಸ್ಥಿತಿ ಏನದ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಭಾಳ ಅಪಾರವಾದಂಥ ಗೌರವ ಇದೆ. मेरे को मीडिया से कुछ ये नहीं पाप, सभी लोग जो भी है आप कर रहे, आपको मैं अभिनंदन देता हूँ, उसके बारे में मेरा बात नहीं. अब रह गया बात जनता दल वाले इतने पार्टी लोग छोड़कर जा रहे. जब उन्होंने बताया फैज साहब क्या बोले, मैं बेंगलुरु से जब आया था, जब खाली हम 3 लोग थे, अब मेरे साथ 10,000 कार्यकर्ता लोग हैं. मैं करा अभी कहाँ पर है भाई साहब तुम्हारा पार्टी में कितने लोग. ये जनता दल को गढ़ जो मिराजुद्दीन पाटिल साहब को जिताए, मिराजुद्दीन पाटिल साहब 2 बार जीते, 1994 2004. 94 में बसवराज पाटिल साहब को हराए, वो भी 2000 चिल्लर वोट से. 2004 में मेरे को हराए 3000 वोट से. आप लोग पूरा उसका ये निकालिए कितना वोट से हारे कितना वोट से जीता है, सभी मिलता है. पाप उन्होंने जीते उन्होंने हारे, मिराजुद्दीन पाटिल साहब का रहे. जब का बात अलग था, जब का लोग पूरे हुमनाबाद के लोग रहने दो, पूरे हुमनाबाद क्षेत्र के लोग, ये गांव के मामला है, सभी माइनॉरिटीज भाई पापो कुछ किए. लेकिन अब उनके साथ कितने लोग असल में जनता दल के काम करने वाले उनके साथ फिर रहे. आप लोग ही देखो, आप उसके बारे में एक बार भी, गैसुद्दीन साहब मैं आपको रिक्वेस्ट कर रहा हूँ, उसके बारे में आप एक बार भी चर्चा नहीं किए. कितने लोग पार्टी छोड़कर गए, कितने लोग उनके साथ हैं, और उनका मैं रोज़ वीडियो बताता हूँ, मेरा फ़ोन दो मेरे को रोज़ वीडियो. और अभी आज सुल्तानाबाद कर वो उनके साथ कौन बच्चे फिर रहे, कौन पार्टी का अच्छा पार्टी के चेयरपर्सन है. अब देखिए, अब देखकर करिए. और यहाँ पर क्या है, पाप नए नए हमारे माजी म्यूनसिपल के अध्यक्ष कुछ स्टेटमेंट दिए उन्होंने बार बार एक बार ये पार्टी, एक बार ये पार्टी, एक बार इसमें. अब उनके बारे में मैं बहुत बड़े आदमी हैं, उनके बारे में चर्चा करना मैं नहीं चाहता हूँ. और उन्होंने जो भी बोल रहे वो बाद में हम चर्चा करेंगे. उन्होंने बोले हुमनाबाद में 13 दिन में हम चर्चा करने के लिए तैयार है. मैं स्वागत करता हूँ, आप आइए, कभी भी चर्चा करेंगे. आप किनको लेकर आते आइए, एक स्टेज मारेंगे, चर्चा करेंगे, एक अच्छा चर्चा करेंगे. अब रहेगा भारतीय जनता पार्टी, अभी उम्मीदवार कौन है वो तो पता नहीं. अब कोई भी उम्मीदवार होने दो, हमारा कोई ये नहीं. उनका पार्टी है, उनका पक्ष है, जो उनका पार्टी. नसीमुद्दीन पाटिल साहब थे 2013 में. 2018 में क्या हो गया, 40,000 सुभाष जी कल्लूर लिए और इन्होंने 34,000 कुछ 32-34,000 को नसीमुद्दीन पाटिल साहब आए. कितना वोट कम हो गया, 8,000 वोट नसीमुद्दीन पाटिल साहब को कम हो गया. फिर उसके बाद उन्होंने सोचे कि जब 2000 इंसान का कैसा रहता है, जब जब हारते गए जीते गए बात अलग है. जब जब वोटिंग का को हो गया, कुछ ज़्यादा हो गया कम हो गया तो कुछ करते हैं. जब नीचे ही जा रहा तो ग्रुप आप समझ लिए नसीमुद्दीन पाटिल साहब होशियार है और उन्होंने राजनीति करे. 25 साल से वो लड़ाई चल रहा है. उन्होंने हुमनाबाद होने दो, बीदर सौद में होने दो, मिराजुद्दीन पाटिल साहब को पकड़कर. जब बसरुद्दीन हालीपुर का ठहरे 1989 में, आप लोगों को कुछ लोग अभी मीडिया में थे, कुछ लोग मीडिया में नहीं थे. 1989 में बसरुद्दीन साहब थे, आप भी मीडिया में नहीं थे साहब. बसरुद्दीन साहब सुनिए, 89 में बसरुद्दीन साहब ठहरे. जब क्या हो गया, 20,000 वोट लिए उन्होंने. उसके बाद मिराजुद्दीन पाटिल साहब 1994 में ठहरे. जब बसरुद्दीन 20,000 वोट लिए बोले तो फिर मैं तय करूँगा वो कर मिराजुद्दीन पाटिल ठहरे. जब खाली 2,000 चिल्लर से जीते हो. खैर जीते हारे पाप उनके साथ हमारा काम रहा सब मिलकर. जब तक मिराजुद्दीन पाटिल साहब थे, कभी हमारा उनका आमने सामने हो गए तो भी और इलेक्शन में कुछ ऐसा तो चलेगा झगड़ा. उसके बाद कभी मिराजुद्दीन पाटिल साहब मिले तो कभी साहब बोलने तक उन्हें बात नहीं करते थे. और हम भी मिराजुद्दीन साहब पटेल साहब बोलने तक बात नहीं करते थे. और एक बात मैं बोलना चाहता हूँ बार बार आपको, जब मिराजुद्दीन पाटिल साहब 94 में जीते मिनिस्टर बने, पिताजी हार गए बेटे उन्होंने. 96 में हमारे पार्टी बुलाकर उनको एमएलसी टिकट दिए और एमएलसी जीते. जब 96 में बसवराज पाटिल साहब एमएलसी थे, मिराजुद्दीन पाटिल साहब मिनिस्टर थे. उन्होंने कभी एक गवर्नमेंट फंक्शन में गए तो साहब बैठने तक मिराजुद्दीन पाटिल साहब नहीं बैठते थे. उनके पास बड़ा ये था, एक बसवराज पाटिल साहब सीनियर है, उनको रेस्पेक्ट देना, बहुत इससे रेस्पेक्ट देते. उनका हमारा बात अलग था. जब मिराजुद्दीन पाटिल साहब, नसीमुद्दीन पाटिल साहब, उनका चुनाव, उनका लड़ाई यहाँ पर लोकल होते हुए, जब उनको सब मालूम होने के बाद ही उन्होंने बीदर सौद में चले गए. बीदर सौद में जाकर पाप उन्होंने आम आदमी पार्टी से उन्होंने ठहरे. अब इन्होंने नए आकर बार बार बोलते जा रहे, उनको बोलने दो, हम उत्तर कितने देते भी उसको मालूम नहीं होता. ये अंधा के सामने कुछ बोले तो मालूम, अंधा उसको दिखता ही नहीं तो कुछ मालूम होता कैसे, क्या जी.
अंधा को कुछ हम अब मैं क्या काम अब रोड अब मैं तुम आंखें बंद करो दिखता क्या देखेंगे ऐसा हो गया फैज साहब को अंधा है उनको कुछ भी नहीं दिखता हम क्या करें सो मैं कल भी मैं हुमनाबाद में व्यापारस्थ लोगों के इसमें मैं बात बोला मैं आपको एक रोड करने के बाद उसको 3 साल तक रोड नहीं कर सकते आपका माध्यम से मैं उनको बोलना चाहता हूँ एक ही रोड बार बार करे थे एमएलए साहब आप उनको मालूम नहीं है और एमएलए साहब कितना क्वेश्चन पूछे वहाँ पर पूछ सकते ये तुम्हारे मतों देवद्री वकील साहब ಅದು ರೈಟ್ ಟು ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಎಲ್ಲ ನಿಮಗೆ ಗುರ್ತದ ಎಸ್ ಬೇಕು ವಾಸಿವ್ ತಗೊಳ್ಬೋದು ರಾಜಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್ ಎಸ್ ಮಾತಾಡ ಸರ್ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹಿಂಗಿದೆ ನಾನು ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ನಂದು ಸೀಟ್ ಮೇಲೆ ನಿಂತು ಮಾತಾಡಬೇಕು ನಾನು ಏನೇ ಮಾತಾಡಿ ಬಟನ್ ಒತ್ತು ಮಾತಾಡಿದ್ದು सभी रिकॉर्ड होता है सब आप लोगों को बोलना मैं क्या भी बात कर रहे हो अब आप जैसा उन्होंने को भी क्या भी बात करे तो तुम एकदम रिलीज कर देते ना अभी आपको थोड़ा ये है वो छोड़ने के बाद क्या डालना क्या नहीं डालना बोलकर हमारे पास नहीं विधानसभा में एक बार में बटन मारकर मैं बात करे तो पूरा रिकॉर्ड हो जाता और स्पीकर बोलने के बाद ही वो बात निकालेंगे ये कड़तलिंद तेगिरी अंदर तेगिबेकु अगर कुछ मैं गलत बात करे कुछ अनपार्लिमेंट्री बात करा वो भी स्पीकर का परमिशन होना ಸ್ಪೀಕರ್ ಹೇಳಬೇಕು ಇದು ರಾಜಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಮಾತಾಡೋದು ಇದಿದೆ ಅದು ತೆಗೆದು ಬಿಡಿ ಕಡತಲಿಂದ ಅಂತ ಅವಾಗ ಮಾತ್ರ ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಫಯಾಜ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ ನಾನು ಏನೇನು ಮಾತಾಡಿದ್ದೀನಿ ಏನೇನಿಲ್ಲ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ ಅದು ಬೇಕಾದ್ರೆ ಅಲ್ಲಿಂದ ಬೇಕಾದ್ರೆ ತರಿಸ್ಕೋಲಿ ಬಟ್ ನಾನು ಕೊಡೋಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅವ್ರು ಬೇಕಾದ್ರೆ ಅಲ್ಲಿಂದ ತರಿಸ್ಕೋರಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕೆಲಸ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಎಲ್ಲಿ ನಮ್ಮದು ತಪ್ಪಿದೆ ಎಲ್ಲಿ ನಮ್ಮದು ಎಡವಿದ್ದೀವಿ ಹುಮ್ನಾಬಾದ್ पूर्व से वाटर सप्लाई हम माने देखो भाई हुमनाबाद में थोड़ा वाटर सप्लाई का प्रॉब्लम हो रहा अभी भी मैं माना मैं अब उसको क्या करना है सभी लोगों को बोले म्यूनसिपालिटी वालों को बोले अधिकारी के उनको ताकीद करे वो पिछले थोड़े दिन में तकलीफ हो रहा जो तकलीफ हो गया उसको हम मानेंगे जो कुछ भी नहीं तुम सभी ऐसा करे क्या करे तो वो तुम्हारे को अच्छा लगता छोड़ो उस पर कोई बात करने का नहीं और हम नजीमुद्दीन साहब बहुत सारे बात करें उसके बारे में उत्तर देना भी मैं अच्छा नहीं समझता मैं कौन जो पूछता जो कैपेबल है जो किसके बारे में बात करते देखो आज कांग्रेस आज जनता दल थोड़े दिन में भारतीय जनता पार्टी आम आदमी कुछ ही दिनों में पहले दूसरे पार्टी में थे उन्होंने मेरे को मालूम नहीं फिर कब किधर होगी और अभी आगे आने वाले अभी 10 तारीख तक कौन कौन किधर जाते मालूम नहीं बहुत सारे लोग चेंज होने वाले ಇವತ್ತು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ರಿ ಇನ್ನೂ ಯಾರೋ ಪಾಪ ಅಧಿಕೃತ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಅಂತ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿಲ್ಲ ಯಾರಾದರೂ ಘೋಷಣೆ ಮಾಡಲಿ ಈಗ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಮನೆ 3 ಬಾಗಿಲು ಅಂದಾಗ ಎಲ್ಲರೂ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಪ್ರಚಾರದಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ ಎಲ್ಲರೂ ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ ಸುಭಾಷ್ ಕಲ್ಲೂರ್ ಎಲ್ಲರೂ ಕಾಣ್ತಾ ಇಲ್ಲ ಇನ್ನೊಂದು ಗ್ಯಾಂಗ್ ಅದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಗೊತ್ತ ಪತ್ರಿಕೆ ಅದು ನೋಡಿದೆ ನಾನು 1999 ಹಿಸ್ಟ್ರಿ ಬರೆದಿದ್ದಾರೆ 1999ರಲ್ಲಿ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ 5 ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಬಂದು ಸತ್ಯ ಇದೆ 99ರಲ್ಲಿ ಸುಭಾಷ್ ಕಲ್ಲೂರ್ ಅವರು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಅವರು ಹುಮ್ನಾಬಾದ್ನಿಂದ ಗೆದ್ದಿದ್ರು ಒಂದೇ ಒಂದು ಸಲ ಭಾರतीय जनता पक्ष हुमनाबाद ಗೆದ್ದಿರೋದು 72ರಿಂದ भाई साहब मैं आपको बोल रहा हूँ 1972 मेरे को कहाँ से मालूम है वो पीछे 52 से मुझे भी पता नहीं है 1972 से 2023 तक अभी तो ये चुनाव है एक ही बार भारतीय जनता पार्टी जीते वो भी 1999 में उसके अलावा कभी नहीं जीते भारतीय जनता पार्टी उसका पूरा हिस्ट्री लिखे है इस पेपर में और एक बोले कुछ पत्रिका में देखा मैं ಇಷ್ಟು ಮಂದಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಇದ್ದಾರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಿಂದ ಇವರು ಬಿ ಜೆ ಪಿಯಿಂದ ಇವರು 3 ಮಂದಿ ಇವತ್ತೇನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇರ್ತವ್ರೆ ಇವತ್ತು ಬಿ ಜೆ ಪಿಗೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಅವ್ರು ಬಲಗೈ ಬಂಟ ಇದ್ದರು ಯಾರು ಬಲಗೈ ಬಂಟ ನೀವೇ ಸ್ಪಷ್ಟೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಿ ನೀವು ಪತ್ರಿಕಾದ್ರೆ ಸ್ಪಷ್ಟೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಿ ಯಾರು ಬಲಗೈ ಬಂಟಪ್ಪ ಯಾವ ಪತ್ರಿಕೆದಾಗ ಹೇಳಿದ್ರಿ ನೀವು ಯಾರು ಬಲಗೈ ಬಂಟ ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ಅವರು ಯಾರು ಬಲಗೈ ಬಂಟ ನನಗೆ ಯಾರು ಬಲಗೈ ಬಂಟ ಇಲ್ಲ ಯಾರು ಬಲಗೈ ಬಂಟ ನೀವು ಯಾವ ರೀತಿ ಮ್ಯಾಗ ಅವರಿಗೆ ಅಪ್ರೋಚ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನನಗೆ ನೀವು साहब उन्होंने मेरे साथ काम मेरे पीछे नीचे काम करते थे उन्होंने मेरा ऊपर नहीं है उसको बलगाई भंटा ಈಗ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಿ ಕೆಲವು ಪತ್ರಿಕೆಯವರು ಅಂದ್ರೆ ನೀವೇ ಅವ್ರಿಗೆ ಪ್ರೋಕ್ ಮಾಡಿದಂಗೆ ಯುವ ಮುಖಂಡರು ಅವ್ರಿಗೆ ಏನಿದೆ ಯಾವ ಸ್ಥಾನಮಾನ ಇದೆ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಹೇಳ್ರಿ MLC ಆಗಿ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಎದುರು ಹಾಕೊಂಡು ಇವತ್ತು ಗೆದ್ದು ಇವತ್ತು ತೋರಿಸಿದಕ್ಕಂಥವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ರಿ ಯುವ ಮುಖಂಡರು ಯುವ ನಾಯಕರು ಅಂತ ಬರೀರಿ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅಂಬೋದು ಅವ್ರಿಗೆ ಬರೀರಿ ಅದು ಎಂದೂ ನೋಡೋಂಗಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಪತ್ರಿಕೆದಲ್ಲಿ ನಾವು ಕಣ್ಣು ನಮಗೆ ಕಾಣೋದಿಲ್ಲ ಎಂಥ ಸ್ಪರ್ಧೆಯಲ್ಲಿ ಅವರು ತೋರಿಸಿ ಗೆದ್ದಿದ್ದಾರೆ ಅಂಬೋದು ಏನೂ ಇಲ್ಲ ಪಾಪ ನೀವು ಇದರಲ್ಲಿ ನನಗೆ ಒಳಗಾಗ್ತಕ್ಕಂಥ ನಿಮ್ಮೆದುರು ಅನಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಷ್ಟೇ ಯಾವುದು ಏನಿದೆ ಸತ್ಯತೆ ಏನಿದೆ ಜನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವಾಗ ಜನರಿಗೆ ಗುರುತಿದೆ ಯಾರು ಯುವ ಮುಖಂಡರು ಯಾರು ಬಲಿಷ್ಠ ಆಗಿದ್ದಾರೆ ಯಾರೇನು ಬರೀತಾರೆ ಅದೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಜನ ನೋಡ್ತಾರೆ
ನಾನು ಇವತ್ತು ಇಷ್ಟು ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀನಿ, ಇವೆಲ್ಲ ಪಕ್ಷ ಒಂದೇ, ಜನತಾದಳ ಇರ್ಬೋದು, BJP ಇರ್ಬೋದು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಪಕ್ಷ ಇರ್ಬೋದು, ಅವ್ರದ್ದೆಲ್ಲ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ 1 ಪಾಯಿಂಟ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್. ಇದು ಈಗಲ್ಲ, ನಂದು ಇದು 7ನೇ ಚುನಾವಣೆ ದಂತ ಕಳೆದ್ರೆ ನೀವು ಅವಾಗ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಪತ್ರಿಕಾ ರಂಗದಾಗೆ ಇದ್ರಿ, ಹೋಗೋರು ನೀವು ಕೆಲವರು ಹಿರಿಯರು ಅವಾಗ ಹಿಡ್ಕೊಂಡು ನೋಡ್ತಾ ಇದ್ರಿ. ಇವ್ರು ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧಗೆ ಮಾಡಿದ್ದು. ಯಾವಾಗ ಹೇಳ್ರಿ, ಯಾವಾಗ ಅವ್ರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪರವಾಗಿ ಮಾಡಿದಾರ? ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಏನಾದರೂ ಇದು ಮಾಡಿದೆ ಎಂದಾದರೂ ಹೇಳಿದಾರ? ಇಲ್ಲ. ಎಲ್ಲರದು ಒಂದು ಕಡೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಒಂದು ಕಡೆ. ಶೈಲೇಂದ್ರ ಅವರೇ, ನಿಮಗೂ ಗುರ್ತದ, ನೀವು ಹಳೆಯರಿದ್ರಿ. ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಕಡೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಒಂದು ಕಡೆ. ಇದು ಈ ಚುನಾವಣೆ ಅಲ್ಲ, ಕಳೆದನದು 7ನೇ ಚುನಾವಣೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಮಾಧ್ಯಮ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ, ನಾನು ಬೇರೆ ಪಕ್ಷದವ್ರ ಬಗ್ಗೆ ಇನ್ನೂ ಅನೇಕ ಜನ ಈ ವಾಟ್ಸಪ್ದಲ್ಲಿ ಅದರಲ್ಲಿ ಇದರಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾನು ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಉತ್ತರ ಕೊಡೋಕ್ಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ನನ್ನ ಕೆಪೇಬಲ್, ನಂದು ಇದಕ್ಕೆ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಜೊತೆಲಿ ನಾನು ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟರು ಅದೊಂದು ಚಲೋ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಯಾರೋ ರೋಡ್ ಮ್ಯಾಗಲ್ಲಿ ಯಾರೋ ಅವ್ನು ನಮ್ಮದು ಡಾಕ್ಟರ್ಗೆ ಗೌಡ್ರ ಮಗ ಅಲ್ಲೆಲ್ಲೋ ವಾಟ್ಸಪ್ದಾಗ ಕುಂತು ಮಾತಾಡಿದ್ರು, ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಕೊಡು, ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ನನ್ನ ಶೋಭೆ ಅಲ್ಲ. ಮಾತಾಡಲಿ, ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಚುನಾವಣೆ ಆದ್ಮೇಲೆ ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ಉತ್ತರ ಕೊಡೋಣ. ಏನು ನಾವೇನು ಹುಮ್ನಾಬಾದ್ ಬಿಟ್ಟು ಹೋಗೋರಲ್ಲ, ಯಾರು ಹುಮ್ನಾಬಾದ್ ಬಿಟ್ಟು ಹೋಗೋರಲ್ಲ, ಇದೆಲ್ಲ. अब रोज़ एक एक लोग बोल रहे, कुछ आड़ा टेढ़ा भी बात कर रहे, हम सहन कर रहे. हम किस लिए सहन कर रहे? चलो ये इलेक्शन है, अभी हमारे लोग सभी बोले साहब शांति संबंधी से हम चुनाव लड़ना है. हम भी वही बोल रहे हैं. मैं इलेक्शन कमिश्नर, मैं पुलिस वरिष्ठाधिकारी भी बोल रहा हूँ, जिलाधिकारी बोल रहा हूँ. हम जो इलेक्शन का कमिश्नर का रूल्स एंड रेगुलेशन है उस हिसाब से हम चलेंगे. उसका कोई ये नहीं, कानून जो बोलेगा कानून के हिसाब से हम करेंगे. अब कुछ लोग होना बोलकर उन्होंने आना, कुछ तो करना बोकर भी कुछ लोग कर रहे हैं, लेकिन हम भी बहुत उसे हम करने की कोशिश नहीं करेंगे. उन्होंने जो प्रयोग कर रहे हैं हम कुछ भी नहीं बोलेंगे. जब तक इलेक्शन चलेगा, इलेक्शन होने दो. इलेक्शन होने के बाद फिर हम बोलना है ही चाहिए. ये देखो, इलेक्शन 10 तारीख को होता, 13 तारीख को रिजल्ट आता. खैर रिजल्ट तो आ जाएगा. मैं आज भी आपको बोलना चाहता हूँ, जो मेरा 7वां चुनाव है, मेरा अनुभव, जो मैं 5 जिला पंचायत कॉन्स्टिट्यूंसी में मैं जो मेरे सभी का मेरे जो मुखंड लोगों के साथ फिर कर आए हो, इतना अच्छा है कांग्रेस पार्टी के लिए और राजशेखर पार्टी के लिए, बहुत ही अच्छा है. आज मेरे परिवार लोग, जो हमारे फैमिली लोग हर गांव को जा रहे, तो उनको 100 लोग शाल लगा रहे, 100 लोग हार डाल रहे, उनको कहाँ पर चाय पिला रहे, कहाँ पर कॉफ़ी पिला रहे, कहाँ पर खाना खिला रहे. इतना लोगों के ऊपर मोहब्बत है. फिर इतना करने को इससे ज़्यादा क्या कर सकते लोग? हम वो लोगों को क्या, कैसा उनको अभिनंदन देना और कैसा उनको हमारा रहने तक उनको कैसे करना, वो कर हम वो सोच में इतना हमारे को लोग एक कर पाप दूसरे पार्टी लोग बोलने दो. अभी मैं ज़्यादा आपको टाइम भी मैं लेना नहीं चाहता हूँ. ನಾನು ಹುಮ್ನಾಬಾದ್ ಕ್ಷೇತ್ರದ ಮಹಾಜನತೆಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಬರ್ತಕ್ಕಂಥ 17ನೇ ತಾರೀಕು ಬೆಳಗ್ಗೆ 9:30ಯಿಂದ 10 ಗಂಟೆಗೆ ವೀರಭದ್ರೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದಿಂದ ನಾವು ಮೆರವಣಿಗೆ ಮುಖಾಂತರ ತಹಸೀಲ್ ಕಾರ್ಯಾಲಯಕ್ಕೆ ಬಂದು तहसील कार्यालय नामपत्र सल्लिके ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. सभी लोग हुमनाबाद मत क्षेत्र के लोग, कांग्रेस पार्टी के वर्कर्स, कांग्रेस पार्टी के लीडर, कांग्रेस पार्टी के जो भी मतदार है, सभी लोगों को मैं रिक्वेस्ट करता हूँ, आप सभी लोग ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಭಾಗಿಯಾಗ್ರಿ ಅಂತ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ. ಇವತ್ತು ನನಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ, ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ 17ನೇ ತಾರೀಕು ಭಾಳಷ್ಟು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಜನ ಬರ್ತಾರೆ ಅಂತ ನನ್ನ ನಿರೀಕ್ಷೆ ಇದೆ. ಇವತ್ತು ಮಾಧ್ಯಮ ಸ್ನೇಹಿತರು ಕೂಡ ತಾವು ಕೂಡ ಬರ್ತೀರಾ, ತಾವು ಕೂಡ ನೋಡಟ್ರಿ. ಇವತ್ತು ಜನಸ್ತೋಮ, ಯಾಕಂದರೆ 2018ರಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ನಾಮಿನೇಷನ್ ಹಾಕುವಾಗ ಅನೇಕ ಜನ ಅವ್ರವ್ರ ಸ್ವಇಚ್ಛೆಯಿಂದ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದರು. ಇದರಲ್ಲಿ ಕೂಡ ಭಾಗಿಯಾಗ್ತಾರೆ ಅಂತ ನನಗೆ ಇದು ಇದೆ. ಆ ಸಲುವಾಗಿ ಎಲ್ಲ ಮಾಧ್ಯಮ ಸ್ನೇಹಿತರು ತಾವು ಇವತ್ತೇನು 2 ಗಂಟೆಗೆ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ನಾನು ಏನು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ಕರೆದಿದ್ದೀವಿ, ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬಂದಿದ್ರಿ. ತಮಗೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಾನು ಅಭಿನಂದನೆಗಳು ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ. ನಾನು ವಿಶೇಷವಾಗಿ ತಮ್ಮ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ತುಂಬ ಅವರಿಗೆ ಇನ್ನೂ ಆ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಆ ಭಗವಂತ ಕುಳ್ಳಿ ಈ ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದಲ್ಲಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ರಾಜಪ್ಪ ಇಟಗಿ ಅವರು ಇದ್ದರು, ಪಾಪ ಅನಿವಾರ್ಯ ಅವರು ನಮ್ಮನ್ನು ಬಿಟ್ಟು ಅಗಲ್ದರು. ಇವತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಕೂಡ ನಾನು ನೆನೆಸ್ಕೊಳ್ತೀನಿ, ಅವ್ರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಶಾಂತಿ ಸಿಗಲಿ ಅಂತ ಕೂಡ ತಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಹೇಳ್ತೀನಿ. ಆ ಪರಿವಾರದವ್ರಿಗೆ ಕೂಡ ಆ ಭಗವಂತ ಅವರಿಗೆ ದುಃಖ ಶಕ್ತಿ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಶಕ್ತಿ ಕೊಡಲಿ ಅಂತ ದೇವರಲ್ಲಿ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀನಿ. ಇವತ್ತು ನಾನು ತುಂಬ ಅವರಿಂದ ಇಡೀ ಹುಮ್ನಾಬಾದ್ ಕ್ಷೇತ್ರ ಗ್ರಾಮೀಣದಲ್ಲಿ ಒಂದೇನೋ ಬದಲಾವಣೆ ಕಾಣಬೇಕು. ಇವತ್ತು ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಇಟಗಿ ಅವರು ಸುಮಾರು ದಿನದಿಂದ ಅವರೆಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಹೆಲ್ತ್ ಇದಾಗಿ ತೊಂದರೆಯಲ್ಲಿದ್ದರು. ಆ ಸಲುವಾಗಿ ಇವರು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ತೊಡಗಲಿ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಿ ಇವತ್ತೇನು ತಾವೆಲ್ಲ ಬಂದಿದ್ರಿ, ತಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಒಂದು ಸಂದೇಶ ಹೋಗಲಿ ಅಂತ ಅಷ್ಟು ಮುಖಾಂತರ ನಾನು ಕರೆದಿದ್ದೀನಿ. ತಮಗೆಲ್ಲರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಅರ್ಪಿಸಿ ನನ್ನ 4 ಮಾತಿಗೆ ವಿರಾಮ ಕೊಡ್ತೀನಿ. अगर आप कुछ बोले तो बोलिए. वहाँ पर
आप लोग जनता के पास गए तो 1000 क्वेश्चन पूछते हैं, बीजेपी के पास गए तो 1000। मेरे पास आए तो कोई क्वेश्चन ही नहीं पूछते। क्वेश्चन पूछे तो मैं उत्तर दे सकता हूँ। सर पावर टीवी का क्या है, वो पावर टीवी को पता देखो पावर टीवी में क्या है, क्या बताए उन्होंने, क्या बोले, बोला आप बोला, मैं बोलता हूँ उसको। 6 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಜಾಸ್ತಿ ಆಯಿತು, ಅದರಲ್ಲಿ ಬಂದಿದೆಯಾ, ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರ, ದುಡ್ಡು ನಾನು ಅದು ಏನು ಹೇಳಿದ್ರೆ ಫಯಾಜ್ ಸಾಹೇಬ್ರು ಕೇಳಿದ್ರ, ಶಾಸಕರು ಅದು ಏನು ಹೇಳಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಮನುಷ್ಯಾಗ ಭೇಟಿಯಾಗ, ನಾನು ಮನುಷ್ಯ ಭೇಟಿಯಾಗ ಅಂತ ಹೇಳಿ ತೋರಿಸ್ರಿ, ನಾನು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡ್ತೀನಿ। ಅವ್ರು ಸುಮ್ಮನೆ ಪಾಪ ಏನು ಅವ್ರಿಗೆ ಗುರ್ತಾಗಲ್ದೇ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಆಯ್ತು। ನೋಡಿ ಅವ್ರು ಬಂದಿದ್ದು ನಿಜ, ಬಂದರು ಕುಂತರು ಮಾತಾಡಿದ್ರು, ಅವ್ರವರೇ ಹೇಳಿದ್ರು, ಅವ್ರವರೇ ಹೋದರು। ಅಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ವ್ಯವಹಾರ ಆಗಿದೆಯಾ? ಇಲ್ಲ, ಪವರ್ ಟಿವಿ ಹೇಳಿ, ನನ್ನ ಹತ್ರ ಇದೆ ರಿಕಾರ್ಡು, ನಿಮ್ಗೆ ತೋರಿಸಿ, ಅವು अंदर में बताता हूँ। आपके पास लाइव है ही नहीं? हमने पूछा सीएम भाई साहब को, तो पैसे की कहीं भी बात नहीं हुई बोल के पूछे। क्या बोले सीएम फैज साहब? नहीं हो गए, लेकिन वो माने जैसा तो पूरा दिख रहा है। नहीं जी, माने जैसा अब कोई भी आते लोग कुछ भी बोलते तो उसको मैं जवाबदार होता हूँ। सामने वाला बात करे, नहीं जी, सब उन्नीस बात करें, ಎಲ್ಲರೂ ಅವರೇ ಮಾತಾಡ್ತಾರೆ। नमो देखो, अब तुम आकर कुछ तो मेरे को टाइम दिया था, उसमें बात करना ना, आया पैर पड़े कुछ भी बात करे, उनका उन्होंने रिकॉर्ड करे। ಇಲ್ಲ, ಅದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಅದು ಮಾನಸ್ಥ ಕೇಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಈಗ ನೋಡಿ, मैं उसके बारे में मैं चर्चा कर रहा हूँ, ये जो उसके बारे में मैं चर्चा करूँगा, जो क्या कर रहे हैं वकील के साथ मैं बात कर रहा हूँ, इसके बारे में चर्चा करो। ಈ ಪ್ರಸಾರದ ಬಗ್ಗೆ ಶಾಸಕರು ಏನು ಹೇಳ್ತಾರ ಅಂತ ಸಿಎಂ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ರು। ಈ ಪ್ರಸಾರದ ಬಗ್ಗೆ ಶಾಸಕರು ಏನು ಹೇಳ್ತಾರ ಅಂತ ಸಿಎಂ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ರು। ಪ್ರಸಾರ ಅದೇನು ಪ್ರಸಾರ ಆಗಿದೆಯಲ್ಲ ಅದು? ಇಲ್ಲ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಲ್ಲ, ಈಗಾಗಲೇ ನಾನು ಮಾತಾಡ್ತೀನಿ, ನನ್ನ ವಕೀಲ ಜೊತೆಲಿ ಕೂಡ ಮಾತಾಡ್ತೀನಿ, ಮಾತಾಡೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ನಾನು ಮಾತಾಡ್ತೀನಿ, ಅದ್ರಾಗ ಏನಿಲ್ಲ ನೋಡಿ। ಇರಪ್ಪ ಇರು, ಬಿಡಪ್ಪ ಸುಮ್ಕೂರು, ನೀವು ಹೇಳ್ಬಾರ್ದು, ನಾವು ಹೇಳ್ತೀನಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ। ಇವ್ರು ಏನಾದರೂ ಇವ್ರ ಬಳಿ ಏನಾದರೂ ಇತ್ತು ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಹೇಳಿ, ಪಾಪ ಫಯಾಜ್ ಸಾಬ್ರು ನೋಡಿದ್ದೀನಿ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರು ಏನೂ ಮಾತಾಡಿಲ್ಲ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರು ಸ್ಪಷ್ಟೀಕರಣ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ನಿಮ್ಮ ಇದರಲ್ಲೇ ನೋಡಿದ್ದೀನಿ ನಾನು, ಫಯಾಜ್ ಅವರು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು उसके बारे में कुछ भी बोल नहीं सकता ಅಂತ ಕೂಡ ಹೇಳ್ಯಾರ, है क्या नहीं? ಹಾಂ, ಅವರು ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಆ ಸಲುವಾಗಿ ये एक पूछे और सारे क्वेश्चन वहाँ पर पूछे, मैं आपका टीवी और उधर तक तोड़ सपा, आप वहाँ पर बहुत सारे पूछे, मेरे को थोड़ा पूछे तो मैं भी बोलता हूँ। ये ಬೇರೆ ಬೇರೆಯವರು ಕೇಳಿರಲಿ, ಅದು ಏನಾಯ್ತು ಇದೇನಾಯ್ತು ದಿಲೀಪ್ ಕುಮಾರ್ ಅನ್ನೋರು ಕೇಳ್ಯಾರ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ತೋರಿಸೋದು, ನಿಮ್ಮ ಧನಿಗಳು ಕೂಡ ತೋರಿಸ್ತೀನಿ, ಇಲ್ಲಿ ನಾವು ಬರ್ತೀರಿ ಬಾಯಿ ಏನು ಕೇಳೋದಲ್ಲ, ಪುಸ್ತಕ ಪೂಜೋದು ಬೇ ಬೋಲ್ತಾನ। ಇದು ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಸ್ಟಿಂಗ್ ಆಪರೇಷನ್ ಮಾಡೋದು ಯಾರ ಕುತಂತ್ರ ವಿರೋಧಿಗಳ ಎಲ್ಲಿ ಚುನಾವಣೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ಡಿಫೆಮೇಟರಿ ನಿಮ್ಮ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನೋಡಿ, ನಮ್ಮ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಯಾರೂ ಇಲ್ಲ, ನಾನು ಯಾರ ಬಗ್ಗೆನೂ ಆರೋಪ ಮಾಡಲ್ಲ, ನಾನು ಸುಳ್ಳೆ ಪಾಪ ನನಗೇನು ಮಾಡಲ್ಲ ಅಂತ ಯಾಕೆ ಹೇಳಿ, ನಾನು ಯಾವ ಪಕ್ಷದ ಬಗ್ಗೆನೂ ಆರೋಪ ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ, ನಾನು ಯಾಕೆ ನೋಡಿ, ಈಗ ಅವ್ರು ಸುಮ್ಮನೆ ಎಲ್ಲದಕ್ಕೆ ಆರೋಪ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಆರೋಪ ಮಾಡಲ್ಲ। ನಾನು ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಹುಮ್ನಾಬಾದಲ್ಲಿ ನೀವು ಹೇಳಿ, ಇವತ್ತು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು ಪಾಪ ಅವರು ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು, IB ಏನಾದರೂ ಜರುರಿ ಅದೇನೋ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೋ 5.5 ಕೋಟಿ, ಅವ್ರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಮಾಹಿತಿ ಬೇಕು। ಹುಮ್ನಾಬಾದ್ ಪೌरसभा अध्यक्षराಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾರ, हुमनाबाद के अध्यक्ष होकर उन्होंने काम किए साहब, उसका डिपार्टमेंट अलग है। PWD डिपार्टमेंट से हम बजट लाए, जब मैं मिनिस्टर था, हमारे HM रेवणा साहब, HD रेवणा साहब मिनिस्टर थे, मैं बोला अन्ना हुमनाबाद में प्रवासी मंदिर बनाना है, अरे अन्ना देवर मंत्री बोलकर मेरे को बुलाते थे, उन्होंने पहला 5 करोड़ रुपए दिए, जाओ तुम बना लो बोलकर, वो भी गलती है। वो क्या जरूरी था बोल रहे, अरे भाई वो CPS का बोल रहे, अरे CPS का बनाएंगे, होना है तो अभी बनाएंगे। अभी उनको मालूम नहीं हुमनाबाद में डिग्री कॉलेज कितना 20 करोड़ रुपए खर्च कर हमने बनाए, उनको एक बार तो जाकर देखो, बोलो चुड़गुपा में डिग्री कॉलेज कैसा हो गया, उनको मालूम नहीं। पापा ने खाली हुमनाबाद में इतना फिरे गोरे में सब उतना ही मालूम है। और एक बात, कित्तूर रानी चेन्नम्मा घाटबाड़ में 26 करोड़ रुपए खर्च कर बनाए, उनको कुछ भी दिख रहा नहीं। अरे साहब, चुड़गुपा में डिग्री कॉलेज देखो, हुमनाबाद में डिग्री कॉलेज देखो, अभी CPS का पढ़े, अरे बनाएंगे, उन्होंने बसराज पाली पढ़े, उनके पिताजी पढ़े, किनके सब पढ़े, वहाँ पर भी करेंगे, वहाँ पर भी करेंगे, कोई पूछे तो करना ना, अगर वहाँ पर नहीं तो करेंगे। वो कुछ भी नहीं, IB का क्या जरूरी था 5 करोड़ रुपए खर्च करने का, क्या भाई साहब तुम अध्यक्ष कैसा बने, 5 साल कैसा हुमनाबाद को समझे मालूम नहीं मेरे को, कैसा ऐसे लोग म्यूनसिपल अरेंज में करे तो कैसा रहेगा, है क्या नहीं बोलो, IB जरूरी है क्या नहीं। अब यहाँ से CM सब जाते, CM जाने को रूम तो होना क्या नहीं, गवर्नर जाते, जजेस, हाईकोर्ट जजेस जाते, क्लास 1 ऑफिसर जाते, सब भी लोग, ये वैसे लोगों को अगर कोई मिनिस्टर्स आते, सभी लोगों को एक ये रहने को क्या है। पिछले में संगमा साहब आए थे, उनको गुजर गए, स्पीकर थे यहाँ पर, वही IB में आकर गए, खाना खाए बैठ के
बहुत बड़े बड़े हस्ती लोग हैं। सब हुमनाबाद बोलो तो क्या है, मेन रोड के ऊपर है, इधर गुलबर्गा, इधर उमरगा, लातूर, इधर सभी जाने के वास्ते मेन ही है। उनका पार्टी वाले भी आके उनके पार्टी वाले भी आए, सब पार्टी वाले। अब उन्होंने कौन सा पार्टी में होकर बोलना, अब आज ये कल वो ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಅವರು ಬಂದಿದ್ರು। ಈಗ ನೋಡಿ ಸರ್, ಅದು ಒಂದೇ ಪಕ್ಷಕ್ಕಂತಲ್ಲ, ಐ ಬಿ ಅಂದರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬಂತು। ಈಗ ಗೃಹ ಮಂತ್ರಿಗಳು ಬಂದಿದ್ರು, ಈಗ ಎಷ್ಟೋ ನಮ್ಮ ದೋಸ್ತರು ಭಗವಂತ ಖೂಬಾ ಸಾಹೇಬರೇ 100 ಸಲ ಬಂದರು, ಸಚಿವರು ನಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರು ಅವರೇ ಬಂದ್ರಲ್ಲ 100 ಸಲ। ಬರಬೇಕಲ್ಲ ಪಾಪ, ಮಂತ್ರಿ ಇದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ಮಾತಾಡೋದು ಏನೋ ವಾಶ್ರೂಮ್ ಬರಬೇಕಲ್ಲ। ಈಗ ನಿಮಗೆಲ್ಲ हाईटेक एम्बुलेंस बोले 45 लाख रुपए देकर हाईटेक एम्बुलेंस लाए, ये कुछ भी अभी और उनको हाईटेक एम्बुलेंस बोल तो क्या है मालूम है, कहाँ पर भी नहीं है, पूरा वेंटिलेटर है उसमें, सब भी हाईटेक बना रहे हैं, लेकिन उनको क्या है कुछ भी पाप उनको मालूम नहीं रहा। आप उनके बारे में तो डिसाइड कर रहा हूँ, ये जो अपोजिशन वाले हैं टीके टिप्पणी करते हैं उनके उसको छोड़ देने का। क्या हो तो कितना बात करे तो उनको नहीं लगता, और उनसे हमारे को क्या है, मेरे को मतदार के पास जाना है, जो मतदार मेरे को वोट देने वाले हैं भगवान है, उनके पास जाना है, उनको रिक्वेस्ट करना है, उनका दिल जीतना है। ये थोड़े ये लोगों का दिल जीतना नहीं, ये लोगों को मेरे को कुछ बोलना भी नहीं और खुश करना भी नहीं, और उनसे बात करना भी कुछ जरूरी नहीं। उनका वो प्रचार करते, उनका पार्टी क्या करते, मेरा मैं प्रचार करता हूँ, मेरा पार्टी क्या करता हूँ। और कुछ लोग बोले से बोला नहीं, अरे पूरा उनके परिवार वाले जा रहे, फिर परिवार वाले तो तुम्हारा परिवार, उनके परिवार वाले आते क्या बोला हूँ। मेरे को अगर कुछ होगा तो मेरे परिवार में आएंगे ना, आएंगे कि नहीं। अब मेरे बेटे को कुछ हो तो हम भी जाएंगे ना, थोड़े कोई दूर का कोई संबंधी आएगा, वो तो सोचने का समझने का बात है। सर, हुमनाबाद की आवाम को ज़्यादा से ज़्यादा ये प्रॉब्लम देखने में आ रहा है और सुनने में आ रहा है, जान भी गए वहाँ पे, तो एक ही बात ज़्यादातर बोलने में आ रहा है कि इंडस्ट्रियल एरिया से सर स्मेल बहुत आ रही है बोल के बोल रहे सर के। देखो, इंडस्ट्रियल एरिया से आपको मैं आपको बोलना चाहता हूँ, आप भी सोचिए, सभी लोग, इंडस्ट्री कहाँ से स्मेल आ रहा आपको मालूम है। 11 इंडस्ट्री को वो अध्यक्ष को बुलाकर 11 इंडस्ट्री को बंद करने का मैंने कोशिश की है, 11 इंडस्ट्री को बंद करें, ये तो मालूम है, ये तो मालूम है कि नहीं आपको। 11 इंडस्ट्रीज बंद ಮಾಡಿಸಿದ್ವಿ ಹೋಗಾರವ್ರೆ, ಆಮೇಲೆ और हाईकोर्ट होगी, हाईकोर्ट इंद स्टे तंदरू, हाईकोर्ट जाकर हाईकोर्ट से स्टे लाए, कुछ कर सकता हूँ, सुप्रीम कोर्ट में मैं कुछ कर सकता हूँ। ಎಂ ಪಿ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಕೇಳೋದು ಸರ್, ಅವ್ರು ನಮ್ಮದು ಕೇಳಿದ್ರೆ ಕೇಳಿ, ಅವರು इंडस्ट्री मिनिस्टर पाप रासायनिक मंत्री है, उन्हें क्या करे साहब। अब वो भाई अलिंद अध्यक्ष कर दी, एनवायरमेंट के अध्यक्ष को बुलाकर पूरा ये करने उसके साथ भाई फिरे सब ನೀವೆಲ್ಲ ಬಂದಿರಲ್ರಿ ಮಾಧ್ಯಮ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಬಂದು 11 इंडस्ट्री क्लोजिंग ऑर्डर तरिसदेव, आमेगे ಏನು ಮಾಡಿದ್ರು 12, उसके बाद क्या करे, 1 महीने के बाद हाई कोर्ट से स्टे लाए। अब हाई कोर्ट लाने के बाद आप ही बोले क्या कर सकते हैं, नहीं हाई कोर्ट का स्टे आने के बाद क्या कर सकते हैं बोलो। अब कोर्ट से सुप्रीम तो हम तो नहीं है। अब उसको और एक बात करना है, ये जो कानून से जो उन्होंने रन करना है उनको नहीं छोड़ेंगे, कानून से रन करना है। अभी आगे आने वाले दिनों में भी ये खाली हुमनाबाद नहीं है, माणिक नगर, गढ़वंती, मोड़केरा, बसंतपुर, ये 4-5 गाँव को तो बहुत ही परेशानी है, और वो लोगों के साथ भी हमने बात की है, और उसको कैसा सुधारना है एक बार अच्छा सा ये बेंगलुरु लेवल के ऊपर ही मीटिंग कर क्या क्या कर रहे हैं, और आगे आने वाले दिनों में हम कर कोशिश करके उसका निभाएंगे। ತಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದಿದ್ದಕ್ಕೆ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು। ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ಸಾಹೇಬರ ಜೊತೆ ನಾನು ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು, ಇದಕ್ಕಿಂತ ಇನ್ನೂ ಸೌಂಡ್ ಹೆಚ್ಚು ಮಾಡೋಕ್ಕಾ, ಇದಕ್ಕಿಂತ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಸಭೆಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಅವ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ರಾಜಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಒಂದು ಗೆಲುವಿನ ಒಂದು ದಾರಿ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡೋ ಸಲ ಸಾಕಷ್ಟು ಶ್ರಮ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ತಾಲೂಕಾ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಶ್ರೀ ಅಫ್ಸರ್ ಮಿಯಾ ಸಾಹೇಬರು ಕೂಲಂಕುಷವಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಾನು ಒಂದೆರಡು ಮಾತು ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಈಗಾಗಲೇ ನಾನು JDS ಪಕ್ಷದಿಂದ ಬಿಟ್ಟು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಸೇರ್ಪಡೆಯಾಗಿದ್ದು ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದ್ದ ವಿಷಯ। ಅದೇ ರೀತಿ ಗೋರೆಮೆಯ ಸಾಹೇಬರು ಬಿಟ್ಟು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಪ್ರಭಾ ಅವರು ಬಿಟ್ಟು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಶ್ರೀಮಂತ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಸಹ ಬಿಟ್ಟು ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಇನ್ನೂ ಸಾಕಷ್ಟು JDS ಪಕ್ಷದಿಂದ ಆ ಪಕ್ಷವನ್ನು ತೊರೆದು ಈ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಸೇರ್ಪಡೆಯಾಗಲಿಕ್ಕೆ ಕೆಲವು ಸಭೆಗಳನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ಅದಕ್ಕಿಂತ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಈ
ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ನಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿರುವಂಥ ನಮ್ಮ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಯುವರಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರು, ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಬುಳ್ಳಾ ಸಾಹೇಬರು ಇದ್ದಾರೆ, ದಾನಾ ಕಂಟೆಪ್ಪರ್ ಅವರು ಇದ್ದಾರೆ, ಅದೇ ರೀತಿ ಬಾಬು ಟೈಗರ್ ಅವರಿದ್ದಾರೆ, ಹಾಗೂ ಶಿವರಾಜ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿದ್ದಾರೆ, ಇನ್ನೂ ಶಿವರಾಜ್ ಚಿನ್ಕೆರೆ ಅವರಿದ್ದಾರೆ, ಇನ್ನೂ ಸಹ ನನ್ನ ಹಿರಿಯರಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಒಂದು ಕಾರ್ಯಕರ್ತನಾಗಿ ಈ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ನಾನು ಹೇಳೋ ತಾತ್ಪರ್ಯ ಏನಂದರೆ, ಇವತ್ತು ನಾನು ಈ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದು ಕೇವಲ ಸಿ ಎಮ್ ಇಬ್ರಾಹಿಂ ಅವರ ಪುತ್ರರಾದಂಥ CM ಫಯಾಜ್ ಅವರಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಒಂದು ಒಂದು ಉದ್ದೇಶ, ಅವರ ಒಂದು ಪಾರ್ಟಿಯನ್ನು ನಾಶಗೊಳಿಸುವ ಉದ್ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಅವರೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ, ಆ ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸಗಳಿಗಾಗಿ ಬಿಟ್ಟು ಇವತ್ತು ಒಳ್ಳೆಯ ಸರ್ವ ಧರ್ಮಗಳಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡುವಂಥ ಏಕೈಕ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರಂದರೆ ಶ್ರೀ ರಾಜಶೇಖರ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಇದ್ದಾರಂತೇಳಿ ಅವರ ಕೆಲಸಗಳಿಗೆ ಮೆಚ್ಚಿ ನಾನು ಇವತ್ತಂತಿಗೆ ಈ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಸೇರ್ಪಡೆಯಾಗಿದ್ದು, ಕೆಲವೇ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಒಂದು ಜನಸಾಗರವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಈ ಹುಮ್ನಾಬಾದ್ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅವರನ್ನು ಒಂದು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಉತ್ಸಾಹದಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಆವತ್ತು 17ನೇ ತಾರೀಕಿನಂದು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ, ಸಾಕಷ್ಟು ಜನರೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಾವಂತಿಗೆ ಅವರಿಗೆ ಜನಬೆಂಬಲ ಕೊಟ್ಟು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಆಯ್ಕೆ ಮಾಡುವ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅದು ಅಲ್ಲದೆ ಇವತ್ತು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆವು, CM ಫಯಾಜ್ ಅವರು ಈ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂಥೇಳಿ ನಮ್ಮ ಶಾಸಕರಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ನೇರವಾಗಿ ಟೀಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ತಾವು ಬಂದ 6 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಾವು ಏನಾದರೂ ಅದರ ಜನರ ಮಧ್ಯೆ ಹೋಗಿ ಏನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲೂ ಯಾವುದೇ ಉತ್ತರಗಳಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆವು, CM ಇಬ್ರಾಹಿಂ ಅವರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಲ್ಲಿದ್ದಾಗ JDS ಪಕ್ಷದ ಹಿರಿಯ ನಾಯಕರಿಗೆ, ತಂದೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏಕವಚನದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಬಾರಿ ಬೈದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಕಂಡಿದ್ದೇವೆ. ಡೆಕೋಟಾ ಬಸ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಡೆಕೋಟಾ ಬಸ್ ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಆ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಆ ಪಕ್ಷದ ಒಬ್ಬ ನಾನು ಕಣಕ್ಕೆ ಇಳಿದಿದ್ದೇನೆ, ನನ್ನ ಮಗನಿಗೆ ಕಣಕ್ಕೆ ಇಳಿಸಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾವ ಉದ್ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಈ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅದು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಯಾರು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅವ್ರ ಉದ್ದೇಶ ಏನದಂಬುದು ಇವತ್ತಿಗೂ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಎರಡನೇದು ಇನ್ನೊಂದಾಗಿ ಹೇಳಬೇಕಾಗಿದ್ದರೆ, ಆ ಪಕ್ಷದ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾತಾಡಲ್ಲ. ಆದರೆ ಇನ್ನೊಂದು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನಾನು ಸಾಕಷ್ಟು ಬಾರಿ ನಾನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಮೊನ್ನೆ ಒಂದು ಕಚೇರಿ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಿಂತ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದು ಹುಮ್ನಾಬಾದ್ ಪಟ್ಟಣ ಬಿಟ್ಟು ಯಾವುದೋ ಒಂದು 3 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದಲ್ಲಿ ಒಂದು ಡಿಸ್ಪ್ಯೂಟ್ ಲ್ಯಾಂಡ್ನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಗುದ್ದಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೋಯಾ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೋಯಾ ಏನು ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಹಾಕ್ತೀನಿ ಅಂತೇಳಿ ಇನ್ನೊಂದು ಗುದ್ದಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದು ಡಿಸ್ಪ್ಯೂಟೆಡ್ ಲ್ಯಾಂಡ್ನಲ್ಲಿದೆ, ಆಫೀಸ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತೇಳಿ. ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕೆದರಿದರೆ ಅಲ್ಲಿ ಇಲಿಗಳೇ ಬರ್ತವೆ ಆ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ. ಈಗ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾಗ ಅವರು ಕೇವಲ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನಾಮಿನೇಷನ್ ಹಾಕಿ ಓಡೋಗೋ ಉದ್ದೇಶಕ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಗೆಲುವಿನ ಅದು ವಿಚಾರ ಇಲ್ಲ ಅವ್ರ ಬಳಿ. ಇನ್ನೊಂದು ಕೊನೆಯದಾಗಿ ಹೇಳಬೇಕಾಗಿದ್ದರೆ, ನಾನು ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ಅವ್ರು ಬಂದಿದ್ದರು ಈ ಹುಮ್ನಾಬಾದ್ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ. ಆವಾಗ ಫಸ್ಟ್ ನಾನು ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದೆ. ಅವ್ರೇನು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು, ನಾನು ಸಂಘಟನೆ ಸಲುವಾಗಿ ಮಾತ್ರ ಬಂದಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಆದರೆ ಸಂಘಟನೆ ಹೇಳಿದ ಮಾತ್ರಕ್ಕಾಗಿ ಸುಳ್ಳು ನನಗೆ ಹೇಳಿ ಅಂತಿಗೆ ಅವರು ಇವತ್ತು JDS ಪಕ್ಷದ ಟಿಕೆಟ್ ತೊಗೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಕಣಕ್ಕಿಳಿಯಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅಂಥ ಸುಳ್ಳು ಹೇಳುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ನಮ್ಮ ಹುಮ್ನಾಬಾದ್ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಜನರಿಗೆ ಎಷ್ಟು ಸುಳ್ಳು ಹೇಳಬಾರ್ದು, ಇನ್ನೂ ಒಂದು ಏನೂ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಅಂಥ ಒಂದು ಸುಳ್ಳು ಹೇಳುವ ಒಂದು ಪದ್ಧತಿ ನಿವೃತ್ತಿ ಹೊಂದಿದಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ದಾರೆ. ಅಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ನೀವು ಆಗಲಿ ಯಾರೇ ಆಗಲಿ ಈ ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ಅಥವಾ ಈ ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಮುಖಾಂತರ ನಾನು ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನಮ್ಮ ಹುಮ್ನಾಬಾದ್ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ತರುಣರಿಗೂ ಮತದಾನ ಬಾಂಧವರಿಗೂ ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಆ ಸುಳ್ಳು ಹೇಳುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ದಯಮಾಡಿ ತಾವು ಮತವನ್ನು ಕೊಡಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ನಾನು ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಕೊನೆಯದಾಗಿ ಇನ್ನೊಂದು ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇವತ್ತು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಕೆಲವು ಜನರು ಅಲ್ಲಿ ಅವ್ರ ಹತ್ರ ಹೋಗಿ ದೇಣಿಗೆ ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾವುದೋ ದೇವರದ ಒಂದು ಮೆರವಣಿಗೆ ಅಥವಾ ಯಾವುದೋ ಒಂದು ಜಯಂತಿ ಮಾಡುವ ಸಲುವಾಗಿ. ಅಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹೋಗಿ ನಿನಗೆ ದೇಣಿಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ, ಆದರೆ ನಮ್ಮ ಪಾರ್ಟಿ ಒಂದು ಸಿಂಬಲ್ ಏನದ ಅದು ಒಂದು ಹಾಕೊಂಡು ನೀವೆಲ್ಲ ನನ್ನ ಜೊತೆ ಫೋಟೋ ಇಸ್ಕೊಂಡ್ರೆ ನಾನು ನಿಮಗೆ ದೇಣಿಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತೇಳಿ ಈ ಮಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಯಾವ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಹೋಗಿದೆ ಈ ರಾಜಕೀಯ ಎಂಬುದು ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಕೇವಲ ಅವರು ಉದ್ದೇಶ ಏನಿದೆ, ನಾನು ಹೆಚ್ಚು ಮತ ತೊಗೋಬೇಕಂದ್ರೆ ಹೆಚ್ಚು ನೀವು ಎಲ್ಲಿ ತೊಗೊಂಬಂದು ಅಲ್ಲೇ ತೊಗೋತೀರಿ, 3rd ಇಲ್ಲ 4th ಸ್ಪಾಟ್ನಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಈ ನೇರವಾಗಿ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅದಕ್ಕೆ ದಯಮಾಡಿ ನೀವು ಚಂದ ಯಾರಿಗೆ ಕೊಡ್ತೀರಿ ಹಾನೆಸ್ಟಾಗಿರ್ಬೇಕು. ಆದರೆ ಅವ್ರು ಯಾವುದೋ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಚಂದ ತೊಗೊಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಆ ಗ್ರಾಮದ ಜನರು ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ನೀವು JDS ಪಕ್ಷದ ಒಂದು ಶೆಲ್ಲ ಹಾಕಿ ಅವರಿಗೆ ಈ ಥರ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಭಾಳ ತಪ್ಪು ಅಂತೇಳಿ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ.